आज सुद्धा ओबीसी आणि भटक्या विमुक्त संघटनाने एक परिषद लावलेली आहे औरंगाबादला. त्याआधी मला या परिषदेला बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी औरंगाबादमध्ये उपस्थित आहे. शासन पूर्णपणे खोटं बोलत आहे. जो 2 सप्टेंबरचा जो GR निघालेला आहे, त्या 2 सप्टेंबरच्या GR मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांना कुणबी म्हणून संबोधिण्यात यावं. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं सर्टिफिकेट असेल ते सगळेजण आता कुणबी या कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आले. त्याच्यामुळे कुणबी पूर्वी जे असणारे 100 असतील तर आता ते असणारा 1000 झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे 900नी वाढलीत अशी असणारी परिस्थिती आहे. अशा ह्या परिस्थितीमध्ये जर आपण आमदार बघितले तर हे सर्व आमदार कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशाच कॅटेगरीतले आहेत. आणि त्याच्यामुळे ओबीसी यांचं म्हणणं असं आहे की सत्ता कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांच्या हातामध्ये असल्यामुळे रिक्रुटमेंट म्हणा किंवा शासकीय सर्व्हिसमध्ये म्हणा किंवा आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये जे काही राजकीय आरक्षण आहे किंवा उद्याचं असणारं जे काही आर्थिक आरक्षण जे आहे हे सगळं मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांनाच मिळणार, आम्हाला काहीच मिळणार नाही. सत्ता असल्यामुळे ते दादागिरी करतील आणि म्हणून ओबीसी संघटना ज्या आहेत आणि ओबीसी समूह जो आहे तो असं म्हणतोय की शासनाने 2 सप्टेंबरचा काढलेला GR हा त्यांनी मागे घ्यावा. दुर्दैवाने मी असं म्हणेन ओबीसीच्या वतीने जे कोर्टामध्ये लढतात आहेत त्यांना वकिलाने सल्ला व्यवस्थित दिलाय असं मला वाटत नाहीये. याचं कारण की याच औरंगाबाद बेंच मुंबई हायकोर्टामधलं जे औरंगाबादमध्ये बसतंय त्यांनी एक निर्णय दिलेला आहे की कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांना सरसकट कुणबी म्हणून संबोधता येणार नाही. हा निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल करण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाने सुद्धा औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो ग्राह्य धरला आणि सर्व कुणबी मराठा, मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून संबोधता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयानंतर जे काही मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे पिटिशन, ते पहिल्या याच्यामध्ये असताना माझ्या दृष्टीने हा निर्णय लागल्यानंतर शासनाला निर्णय घेता येतो, GR काढता येतो असा अजिबात अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा तर एकतर असेंब्लीने रद्द केला पाहिजे किंवा पार्लमेंटने रद्द केला पाहिजे आणि त्याच्या जागी नवीन तिथे असणारा कायदा केला पाहिजे तरच त्याच्यामधलं येतंय. हा मुद्दा कदाचित असणारा मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका लढतात आहेत त्यांनी असणारा मांडला तर मी असं म्हणेन की ओबीसीला न्याय त्या ठिकाणी मिळू शकतो अशी परिस्थिती आहे. तेव्हा आत्ताच्या स्थितीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी, ओबीसी सोडून उरलेल्यांचं नुकसान आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.